सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मियांच्या पवित्र देवता प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याबद्दल आक्षेपार्ह, बदनामीकारक व हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे। त्यामुळे अमन परदेशी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत अंधारे यांनी प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी हीन दर्जाचे व बदनामीकारक वक्तव्य केले आहे। अंधारे यांच्या बदनामीकारक वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप परदेशी यांनी केला आहे। भारतीय पुरावा कायदा अन्वये युट्यूबवरील क्लिप पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आल्यानंतर परदेशी यांच्या फिर्यादीवरून अंधारे यांच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदवले आहे। त्याचप्रमाणे अंधारे यांनाही जबाबासाठी बोलावले जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आदभाई हिरे यांच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज थकवल्याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ते गेल्या 1.5 महिन्यापासून तुरुंगात आहेत। त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता। आता या दोघांपाठोपाठ अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाला असल्याने ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे। यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।